बघा, ते ते असं आहे की आपल्या खांद्यावरचा ढेकून झटकण्याचा हा प्रकार आहे. हे फक्त ढेकून आपल्या खांद्यावरचे झटकू शकतात. राजकीय इच्छाशक्ती आमच्याकडे नव्हती, हे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती. गेल्या 5 वर्षापासून साधारण आता ते सत्तेवर आहेत, आधीची 2.5 वर्ष त्याच्या आधी. मग आता आणा ना राजकीय इच्छाशक्ती. न्यायालयानं दिलेलं आरक्षण नाकारलं असं म्हणतात. याचं कारण संविधान आहे. कळलं? हे जर या मूर्ख मंत्र्यांना कळत नसेल, महामूर्खांना, म्हणूनच संविधानाची चौकटीचं भाषा जी करतायत देवेंद्र फडणवीस, त्यासाठीच करतायत. तुम्ही घाईघाईनं ते तेव्हा दिलं. तुम्ही संविधानातील कलमांचा अभ्यास केला नाही. तुम्हाला संविधानामध्ये काही बदल करावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदींच्या दरबारात जावं लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी जावं आणि करून घ्यावं. संविधानाची चौकट पाळून तुम्हाला जे काय करायचं आहे ते करून घ्या. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मी स्पष्टपणे सांगतो. आता उठसूट तुम्ही माननीय उद्धव ठाकरे आणि अमुक तमुक करत बसाल तर तो तुमचा डरपोकपणा आहे. तुम्ही सांगा तुम्ही काय करताय. सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकलं नाही कारण त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या संविधानात. मोठे मोठे वकील जे होते ते तुमचेच होते. तुम्हीच नेमलेले वकील आम्ही दिले होते. तुमच्याच भूमिका आम्ही मांडल्या. तरी ते संविधानाच्या चौकटीत नाही असं जर सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल तर आपल्याला संविधानामध्ये त्या पद्धतीचे बदल करून नवा प्रस्ताव आपल्याला मांडावा लागेल, घाईघाईनं, तातडीनं. आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे जावं लागेल. ते जाणार आहेत का सांगा. त्यांनी स्पष्ट करावं. का जात नाहीत ते.